Hello students, welcome in today's lecture. In previous lecture, we discussed about the two semi-autonomous cell organelle. One is the mitochondria and another one is a plastid. In today's lecture, we can discuss about the endomembrane system, which is the most important part of this topic, that is the endomembrane system. ठीक है? तर बघा बाळांनो, आज आपण एक न्यू पार्ट इथं स्टार्ट करतोय, that is the endomembrane system. So cell is a structural and functional unit of the body. Okay, आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे त्याला आपण काय बोलतो बाळांनो? सेल्स. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे का सेल्स आर कम्युनिकेट विथ इच अदर. सेल जे असतात ते आपल्या नेबरिंग सेल बरोबर काय करतात? कम्युनिकेशन करतात. पण त्याच टाईपचं जे कम्युनिकेशन आहे हे त्यांच्या इंटरनल काही सेल ऑर्गॅनल्समध्ये सुद्धा होतं. आणि असे ज्या सेल ऑर्गॅनल्स आहे का जे कोऑर्डिनेट मॅनरमध्ये स्वतःचं फंक्शन परफॉर्म करणारे अशा सेल ऑर्गॅनल्सची मिळून एक काय तयार होते? सिस्टीम तयार होते. अँड दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. त्याला आपण काय बोलतो? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. ठीक आहे. तर बघा बाळांनो, व्हॉट इज मेंट बाय एंडोमेम्ब्रेन सिस्टीम? The cell organelles which perform the function in a coordinate manner the cell organelles which perform the function in a coordinate manner, they form a system which is called as endomembrane system. ठीक है. आणि ह्या ज्या सेल ऑर्गॅनल्स आहे बघा, मग कोणत्या सेल ऑर्गॅनल्स एंडोमेम्ब्रेन सिस्टमच्या अंडर येतात? सो देयर आर 4 सेल ऑर्गॅनल्स which included in the endomembrane system. First one, that is an endoplasmic reticulum. Endoplasmic reticulum, that is a ER. ठीक है. एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम ही पहिली सेल ऑर्गॅनल्स. दूसरी जी सेल ऑर्गेनेल है बाळांनो, दिस इज ए गोल्गी कॉम्प्लेक्स. सेकंड वन इज अ गोल्गी कॉम्प्लेक्स, दैट इज GC. थर्ड वन इज अ लाइसोसोम एंड फोर्थ वन इज अ वैक्यूल. तर अशा या 4 सेल ऑर्गॅनल्स आहेत की या 4 सेल ऑर्गॅनल्स मिळून आपल्याकडे एक सिस्टीम तयार करतात. and that system is commonly called as a endomembrane system. ज्याला आपण काय बोलतो? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. ठीक आहे. आता बघा बाळांनो, ह्या ज्या काही एंडोमेम्ब्रेन सिस्टीम आहे यातला पहिला पार्ट आज आपण स्टार्ट करतोय, that is the endoplasmic reticulum. बाळांनो, ऑलरेडी हे तुम्हाला माहिती आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये जो पहिला पार्ट आहे एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम. याची फक्त आपण जस्ट एक सिस्टमॅटिक पोझिशन पाहणार आहे की सेलच्या आतमध्ये एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम ऍक्च्युअल असतो कुठं. सो हा ॲनिमल सेलचा न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमॅटिन मटेरियल, हे न्यूक्लियर मेम्ब्रेन, आणि जिथं डिस्कंटिन्युअस झालं दिस इज अ न्यूक्लियर कोअर. न्यूक्लियर कोअर पासून एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम स्टार्ट होतो. अप टू द प्लाज्मा मेम्ब्रेन. लाइक दिस. ठीक है. तो हा पूर्ण पार्ट आहे बाळांनो एंडोप्लाज्मिक रेटिक्युलमचा. ओके. सो एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, इट इज डिस्कवर्ड बाय द
पोर्टर अँड कॉलमॅन. ओके, हे दोन सायंटिस्ट आहेत ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला डिस्कवर केलं. सो इट इज डिस्कवर्ड बाय पोर्टर अँड कॉलमॅन. पोर्टर आणि कॉलमॅन या दोन सायंटिस्टने एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पहिल्यांदा डिस्कवर केलं. हे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे बाळांनो, इट जस्ट ऍक्ट ॲज अ सायटोस्केलेटन. हे काय म्हणून काम करतं? सायटोस्केलेटन म्हणून काम करतं. सायटोस्केलेटनचं सिंपल मिनिंग आहे जो काही सेलचा शेप मेंटेन होतोय. ओके, हा बेसिकली कशामुळे मेंटेन होतोय? एंडोप्लाझमिक रेटिक्युलममुळे मेंटेन होतोय. म्हणून लक्षात ठेवा की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज ऍक्ट ॲज अ सायटोस्केलेटन ऑफ द सेल. ठीक आहे, सो इट ऍक्ट ॲज अ सायटोस्केलेटन. सायटोचं मिनिंग होतं सेल आणि स्केलेटनचा अर्थ होतो सपोर्टिव्ह फ्रेमवर्क. स्केलेटनचं काय मिनिंग होतं? सपोर्टिव्ह फ्रेमवर्क. फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपण कन्सिडर केलं की आपला जो काही चेस्ट रिजन आहे, ओके, किंवा आपले जे काही पूर्ण बॉडी तिला एक डेफिनाइट शेप आहे बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ एंडोस्केलेटन. ओके, स्केलेटनचं एक सिंपल मिनिंग लक्षात ठेवा की सेलला सपोर्ट देणं. सायटोस्केलेटन बद्दल जर बोललो तर सेलला सपोर्ट देणं आणि त्या सेलचं शेप मेंटेन करणं हे कोणाचं काम आहे? सायटोस्केलेटनचं काम आहे. आणि इथे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय म्हणून काम करतो? सायटोस्केलेटन म्हणून काम करतो. ठीक आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही डायग्राम जर पाहत असाल बाळांनो तर जवळपास पूर्ण सेलचा 50% पेक्षा जास्त पार्ट कोण ऑक्युपाय करते? ॲनिमल सेलचा. दॅट इज अ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे. सो तिसरा पॉइंट आपण लिहू की इट ऑक्युपाय मोर दॅन 50% part of the cell cytoplasm of animal cell. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही पाहिली की हा जो सायटोप्लाझम आहे इट जस्ट हा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे इट जस्ट अ नेटवर्क ऑफ द ट्यूब्यूल. ओके, हे नेटवर्क आहे ट्यूब्यूल्सचं. ओके, त्याच्यामुळे काय होतं बाळांनो, हे जे काही जेली लाईक मटेरियल आहे दॅट इज सायटोप्लाझम, हा सायटोप्लाझम दोन पार्टमध्ये काय होतोय? डिवाइड होतोय. बघा कसा, ज्यावेळेस एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तयार होत असेल, ओके, आता समजा कन्सिडर करा हा न्यूक्लियस आहे आणि हा न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. ओके, आता हे सगळं सायटोप्लाझमिक मटेरियल आहे. ज्यावेळेस एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फॉर्मेशन होईल तर काही अमाऊंटचं सायटोप्लाझम कुठं जाईल? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये जाईल. ठीक आहे. ट्यूब्यूलच्या आतमध्ये जी कॅव्हिटी तुम्हाला दिसते दिस इज कॉमनली कॉल्ड एज अ लुमेन. याला आपण काय बोलतो? लुमेन. ओके, म्हणून सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट समजून घ्या की हा जो सायटोप्लाझम आहे सेलचा हा दोन पार्ट मध्ये काय होतं बाळांनो? डिवाइड होतोय. ओके, सो ER दॅट इज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम divide the cell cytoplasm in two parts. सेल सायटोप्लाझमला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दोन पार्ट मध्ये डिवाइड करतात. एक सायटोप्लाझम तुम्हाला दिसेल ह्या लुमेनच्या आतमध्ये आणि एक सायटोप्लाझमचा पार्ट तुम्हाला दिसेल ह्या लुमेनच्या बाहेर. सो दिस इज कॉमनली कॉल्ड लुमिनल सायटोप्लाझम. याला आपण म्हणणार एक्स्ट्रा लुमिनल सायटोप्लाझम. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे ते सेल सायटोप्लाझमला किती पार्ट मध्ये डिवाइड करतं? दोन पार्ट मध्ये डिवाइड करतं. एक कुठलं सायटोप्लाझम बोललो मी? लुमिनल सायटोप्लाझम. लुमिनलचं मीनिंग काय झालं? दॅट इज अ लुमेनच्या आतमध्ये सापडणारा सायटोप्लाझम. आणि जे लुमेनच्या बाहेर सापडेल दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज अ एक्स्ट्रा लुमिनल सायटोप्लाझम. ठीक आहे. बघा म्हणून आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम बद्दल डिस्कस करतोय. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये अशा सेल ऑर्गॅनल्स येतील ज्या सेल ऑर्गॅनल्स काय करतील? ज्या सेल ऑर्गॅनल्स एक फंक्शन परफॉर्म करतील पण कोऑर्डिनेट मॅनर मध्ये. याला आपण कुठल्या आणि त्यांची एक काय तयार होते? सिस्टीम तयार होते. त्या सिस्टीमला आपण काय बोलतो? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. ठीक आहे. आता जी एंडोमेम्ब्रेन सिस्टीम आहे
हिच्यामध्ये किती सेल ऑर्गॅनल्स येतात? 4. त्याच्यात पहिली कोणती येते? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोसोम, व्हॅक्यूल. त्यातला पहिला पार्ट आपण डिस्कस करतोय, दॅट इज अ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, पहिली गोष्ट मी काय सांगितले बाळांनो की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे हे दोन सायंटिस्टने डिस्कवर केले, एक आहे पोर्टर आणि दुसरा आहे कॉलमॅन. दुसरी गोष्ट जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे हे सेलला सपोर्टिव्ह रोल प्ले करते, सो इट ऍक्ट ॲज अ सायटोस्केलेटन. ठीक आहे, इट ऑक्युपाय मोर दॅन 50% व्हॉल्यूम ऑफ दी सायटोप्लाझम. ओके, सायटोप्लाझमचा जवळपास 50% पेक्षा जास्त पार्ट कोणी ऑक्युपाय केलाय? एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने ऑक्युपाय केलाय. आणि त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलममुळे हा जो काही सेल सायटोप्लाझम आहे हा दोन पार्ट मध्ये डिवाइड होतोय. यातला काही पार्ट तुम्हाला या लुमेन्स मध्ये सापडेल आणि काही पार्ट तुम्हाला आउटर दी लुमेन सापडेल. ठीक आहे, मग जो पार्ट सायटोप्लाझमचा लुमेन मध्ये सापडेल दिस इज कॉल्ड लुमिनल सायटोप्लाझम, आणि जो आउटसाइड सापडेल दिस इज कॉमनली कॉल्ड एक्स्ट्रा लुमिनल सायटोप्लाझम. ठीक आहे, आता बघा पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पोझिशन समजा आपण पाहिले बाळांनो एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची. सो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज स्टार्ट फ्रॉम, बघा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कुठून स्टार्ट होतंय? इट इज स्टार्ट फ्रॉम न्यूक्लियर कोर आणि कुठपर्यंत आहे? दॅट इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, सो ER start from nuclear core and extend up to plasma membrane. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होणार आहे बघा की ही जी अरेंजमेंट आहे ह्या अरेंजमेंटमुळे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट होणार आहे. समजा कन्सिडर करा बाळांनो या बाजूला मायटोकॉन्ड्रिया आहे. ठीक आहे, समजा हे जर ER इथे नसतं तर हा मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला कारण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की सायटोप्लाझम जे ते स्ट्रीम मूवमेंट दाखवतं युकॅरियोटिक सेलचं, ज्याला आपण सायक्लोसिस बोलतो. मग हे सेल ऑर्गॅनल्स आता तुम्हाला इथे दिसते, थोड्या वेळानंतर इथे दिसले असते, त्याच्यानंतर इथे दिसले असते. ओके, पण असं जनरली होत नाही. ह्यासाठी हे जे काही सेल ऑर्गॅनल्स आहेत यांच्या पोझिशन फिक्स असतात आणि ते ठेवण्याचं काम कोण करतं? दॅट इज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, म्हणून ER सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन परफॉर्म करतं इथं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम फिक्स द पोझिशन ऑफ अदर सेल ऑर्गॅनल्स, बाकीच्या सेल ऑर्गॅनल्सच्या पोझिशनला मेंटेन करणं, ठीक आहे, फिक्स करणं हे कोणाचं काम आहे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं काम आहे. ठीक आहे, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, समजा असं होत असेल की एखादं मटेरियल न्यूक्लियसला पाहिजे फ्रॉम सेल सायटोप्लाझम, तर ते मटेरियल इझिली एंटर करू शकतं कोणामधून? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मधून. आणि एखादं मटेरियल जर कशातून कुठं पाहिजे असेल, न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये पाहिजे असेल, तरी ते मटेरियल कशातून ट्रॅव्हल करू शकतं? दॅट इज द लुमेन ऑफ द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा की जे काही मटेरियलचं एक्सचेंज आहे इन बिटवीन द सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, म्हणून पुढचा पॉइंट आपण लिहिणार की द एक्सचेंज ऑफ मटेरियल्स takes place, the exchange of materials takes place in between cytoplasm and nucleus and vice versa. वाइस वर्सा म्हणजे जसं न्यूक्लियस सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस मध्ये तसं न्यूक्लियस कडून सायटोप्लाझम सुद्धा ड्यू टू एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, तर हे मटेरियलचं एक्सचेंज कशामुळे पॉसिबल आहे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलममुळे पॉसिबल आहे. ठीक आहे, तर हा जस्ट इंट्रोडक्शनरी पार्ट आहे अबाउट द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता थोडी डायग्रामला तुम्ही डिटेल जावा. डायग्रामला समजा व्यवस्थितपणे तुम्ही ऑब्झर्व केलं तर काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या वॉलवरती
you observe some particle like or dot like structures. These are nothing but the ribosomes. Okay. मग काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वॉलवरती तुम्हाला काय सापडेल, रायबोझोम सापडतील. तर अशा टाईपच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला म्हणायचं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, कारण तो सरफेस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा तुम्हाला कसा अपीअर होईल, रफ. ओके. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं मी कुठेही रायबोझोम ड्रॉ केलेले नाहीये. याचा अर्थ ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वॉलवरती रायबोझोम्स नाहीये. आणि जर इथं रायबोझोम्स नाहीये तर याचा अर्थ हे कसं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार आहे, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार आहे. म्हणून ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ रायबोझोम्स ऑन द वॉल ऑफ ER एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कॉल्ड ॲज देयर आर टू टाइप्स. ओके. तर आपल्याला किती टाइप आहेत, दोन टाइप आहे. एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जर नसतील तर, आणि दुसरं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जर असतील तर. ओके. असं पण एक तिसरा टाइप आहे बाळांनो, दॅट इज अ ट्रान्झिशनल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे. म्हणजे त्यात ऍक्च्युअल 3 पार्ट आहेत, लक्षात ठेवा. ओके. आतापर्यंत आपल्या स्टेट बुक मध्ये फक्त 2 पार्ट दिलेले असतात. ओके. तर तसे 3 पार्ट्स आहेत. ओके. तर पहिला पार्ट आपण कन्सिडर केला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दुसरा टाइप आपण कन्सिडर केला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तर तिसरा पार्ट कसा असतो, ट्रान्झिशनल. आता ट्रान्झिशनलचं सिंपल मिनिंग काय, हे दोघांच्याही प्रॉपर्टी दाखवणार, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सुद्धा, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सुद्धा. कसं बघा, ट्रान्झिशनल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसा असतो, तो नॅचरलीच कसा असतो, व्हॉट वी कॉल्ड एज रफ असतो. ओके. नॅचरलीच कसा असतो, रफ असतो. त्याच्या सरफेस वरती रायबोझोम नसतात. सिंपल गोष्ट आहे, सरफेस वरती रायबोझोम नाही, कुणाचं फीचर आहे, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पण सरफेस रफ दिसतोय, कुणाचं फीचर आहे, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फीचर आहे. याचं सिंपल मिनिंग आहे, हे दोघांची प्रॉपर्टी दाखवते, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा. सो दे आर बेसिकली 2 टाइप्स. आपण 2 टाइप करतो. ओके. तिसरा टाइप मी तुम्हाला सांगितलाय, जो आपल्या बुक मध्ये इन्क्लूड नाहीये, दॅट इज अ ट्रान्झिशनल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बघा, टाइप्स ऑफ ER. So endoplasmic reticulum is of 2 types. On the basis of presence and absence of ribosomes on the wall of ER. ERच्या वॉलवरती रायबोझोम आहेत की नाही याच्यावर त्याचे किती टाइप पडतात, 2. ओके. यातला पहिला टाइप आहे बाळांनो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला ब्रॅकेट मध्ये आपण म्हणूयात RER. आणि दुसरा टाइप आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला आपण म्हणूयात SER. ठीक आहे. तर असे बेसिक 2 टाइप कशाचे पडतात आपल्याकडे, दॅट इज द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे पडतात. आता दोन्ही टाइपचे काही पर्टिक्युलर फंक्शन्स आहेत बाळांनो. ठीक आहे. काय फंक्शन्स आहेत बघा. पहिला आपण डिस्कस करू अबाउट दी RER, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याच्या वॉलवरती काय बाळांनो, याच्या वॉलवरती आहे दॅट इज रायबोझोम्स. आणि रायबोझोम्स आहे, तर रायबोझोम इज अ फॅक्टरी ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हटल्यावरती रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशामध्ये काम करणार, प्रोटीन सिंथेसिस मध्ये काम करणार. म्हणून पहिला पॉइंट आपण लिहू, इट प्लेज an important role in protein synthesis. पण जे प्रोटीन्स रायबोसोम्सने तयार केलेत which are present on the wall of ER, these proteins are other than protein synthesized by normal ribosome. जो फ्री रायबोसोम आहे त्याने तयार केलेल्या प्रोटीन पेक्षा
जे प्रोटीन्स रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या वॉलवरती असणारे रायबोसोम तयार करतात हे वेगळं असतं. ठीक आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस अँड दॅट प्रोटीन्स आर कॉमनली कॉल्ड ॲज अ सिक्रेटरी प्रोटीन्स. आणि अशा प्रोटीन्सला आपण काय नाव देतो, दॅट इज अ सिक्रेटरी प्रोटीन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो की रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे समजा याच्या वॉलवरती व याच्या वॉलवरून रायबोसोम निघून गेले, ओके, तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं कन्वर्जन कशामध्ये होतं, दॅट इज द स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये होतं. म्हणजे RER रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम गिव्ह राईज टू स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, RER गिव्ह राईज टू दी स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. तुम्ही 10th मध्ये एक अशी गोष्ट शिकला असाल बघा. तुम्ही 10th मध्ये मायटॉसिसचं शिकला असाल तर मायटॉसिसमध्ये इंटरफेज झाल्यानंतर म्हणजे त्याच्या कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस असे 2 फेज येतात. तर कॅरिओकायनेसिस 4 फेजमध्ये कंप्लीट होतो, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज. तर यातली जी प्रोफेज असते बघा, मग तिथे कसं वाक्य असेल बघा की न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. पण ज्यावेळेस टेलोफेज येते तर ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत रिअपियर होतं. मग ते कसं ॲपियर होतं, तर जे काही रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे हे परत कशाला तयार करतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेनला तयार करतं. लक्षात ठेवा. सो ड्युरिंग टेलोफेज nuclear membrane is formed by RER only in animal cell. Only in animal cell. प्लांट सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तयार करत नाही. प्लांट सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार करतं गॉल्गी कॉम्प्लेक्स. कोण तयार करतं, गॉल्गी कॉम्प्लेक्स. ठीक आहे. म्हणून एवढे जनरली फंक्शन्स कशाचे लक्षात ठेवा तुम्ही, दॅट इज द रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके. नाव इफ वी कन्सिडर अबाउट द स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम खूप सारे फंक्शन परफॉर्म करतं. फॉर एक्झाम्पल सिंथेसिस ऑफ लिपिड. लिपिडचं जे सिंथेसिस आहे हे बेसिकली कोण परफॉर्म करतं, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन द फॉर्मेशन ऑफ स्टेरॉइड्स. स्टेरॉइडचं जे फॉर्मेशन आहे, आता तुम्ही म्हणाल सर हे स्टेरॉइड काय असतं, जनरली बघा स्टेरॉइड काय असतं, दीज आर द डिराइव्ड लिपिड्स. हे लिपिडचाच एक पार्ट आहे स्टेरॉइड. हे तुम्हाला बायोमॉलिक्युल मध्ये मी डिटेली शिकवेल. ओके. फक्त सध्या कानावरती राहू द्या की स्टेरॉइड्स आर दी डिराइव्ड लिपिड. हे डिराइव्ड लिपिड असतात. बेसिकली दीज आर दी सेक्स हॉर्मोन्स. ओके. आणि याच्यापैकी मोस्ट ऑफ दी सेक्स हॉर्मोन्स असतात. जसं मेलमध्ये जे सेक्स हॉर्मोन तयार होतं बाळांनो, दिस इज कॉमनली कॉल्ड अँड्रोजेन. आणि फिमेलमध्ये जे सेक्स हॉर्मोन तयार होतं, दिस इज कॉमनली कॉल्ड गायनोजेन. अँड्रोजेन जे, तर अँड्रोजेनचं एक्झाम्पल आहे टेस्टोस्टेरॉन. आणि गायनोजेनचं एक्झाम्पल आहे आपल्याकडं एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. हे एका टाईपचे काय बाळांनो, स्टेरॉइड्स. काय स्टेरॉइड्स. ओके. म्हणून लक्षात ठेवा की स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे हे लिपिडच्या सिंथेसिस मध्ये मदत करते, हे स्टेरॉइड्सच्या सिंथेसिस मध्ये मदत करते. ॲज वेल ॲज इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन विदिन द मसल. ओके. मसलमध्ये जे काही कॅल्शियम आयनचं स्टोरेज आहे ह्याच्यामध्ये सुद्धा कोण काम करतंय, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बघा बाळांनो, मसलमध्ये जो स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सापडतो, दिस इज कॉमनली कॉल्ड ॲज ए सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याला आपण काय बोलतो, सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. अँड which store the calcium ion which is required for contraction of the muscle. मसलच्या कॉन्ट्रॅक्शन साठी कॅल्शियम आयनची गरज लागते. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा, लिपिडचं सिंथेसिस करणं, स्टेरॉइड्सचं फॉर्मेशन करणं, कॅल्शियम आयनचं स्टोरेज करणं, डिटॉक्सिफिकेशन ऑफ द मटेरियल्स
in the liver cell it is also takes place with the help of smooth endoplasmic reticulum. आता डिटॉक्सिफिकेशन करायचं म्हणजे काय करायचं बाळांनो, जे काही पॉइझनस सबस्टन्सेस असतील त्याला नॉन पॉइझनस फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं हे काम कोणाचं आहे, जनरली स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये जो डिटॉक्सिफाइंग ऑर्गन आहे इज बेसिकली अ लिव्हर. ओके, म्हणून लक्षात ठेवा की लिव्हरच्या सेलमध्ये सुद्धा तुम्हाला काय सापडतो, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सापडतो. हा जो नंबर आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा बाळांनो हा जनरली व्हॅरी होतो. लक्षात ठेवा हे सगळ्या सेल ऑर्गॅनल्स मध्ये तुम्हाला दिसतं फक्त आरबीसी सोडून. ओके, आरबीसी मध्ये आणि मॅच्युअर्ड जे काही ओव्हम असतं यांच्यामध्ये तुम्हाला काय सापडू शकत नाही, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसू शकत नाही. बाकी सगळ्या युकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला काय सापडतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सापडतं एक्सेप्ट आरबीसी अँड ओव्हम. ओके, ह्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सापडत नाही. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ द एंडोमेम्ब्रेन सिस्टम that is a endoplasmic reticulum. ओके, आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे जे काही आपण बाळांनो ट्यूब्युल्स ड्रॉ केले याचं कंपोजिशन याच्यापासूनच तयार होणाऱ्या न्यूक्लियर मेम्ब्रेनचं कंपोजिशन जर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण व्यवस्थितपणे अरेंज केलं, ते जर एकमेकांपासून सेपरेट झाले इकडे कुठे अरेंज झाले ते विल गिव्ह राईज टू गोल्गी कॉम्प्लेक्स ऑल्सो. म्हणजे या सगळ्यांचं कंपोजिशन कसं आहे बाळांनो, सेम आहे. दॅट इज कॉमनली कॉल्ड युनिट मेम्ब्रेन कन्सेप्ट. यालाच आपण काय बोलतोय, युनिट मेम्ब्रेन कन्सेप्ट. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा हे डॅनियली आणि डावसनने रॉबर्टसनने आपल्याला ही ऑलरेडी गोष्ट सांगितली होती का जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचं कंपोजिशन आणि जे काही सेल ऑर्गॅनल्सचे मेम्ब्रेन आहे त्याचं कंपोजिशन कसं असतं, सेम असतं. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ द एंडोमेम्ब्रेन सिस्टम, दॅट इज नथिंग बट द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.